Hi everyone. Hello, ma'am. Hello ma'am. Hello, ma'am. Hello, ma'am. Good afternoon. Good Good afternoon. afternoon ma'am. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. 12:30 Good ला आहे ना afternoon, तुमचं ma'am. ते. Yes, ma'am. गुड आफ्टरनून. Yes, ma'am. सो ते Hello. मेसेज आला की मला सांगा. सो इन टुडेज लेक्चर विल जस्ट रिवाइज 2 to 3 थिंग्स. ओके. रिव्हिजन म्हणजे आय विल जस्ट गिव्ह यू 1 to 2 क्वेश्चन्स, सॉल्व देम अँड टेल मी द आन्सर. ओके. इज इट Yes. ओके? Yes, ma'am. Okay. So first of all, let me. You have to check the following statements are valid or invalid by using direct or indirect method. Whichever method you want to use, you can use them and just solve this question. I'll give you the argument. The first argument is P implication Q or R negation P implication Q, therefore R. Use indirect method. Indirect method to check the validity of this argument. And tell me the answer. I'll give you just 2 minutes. Huh? Use indirect method for this argument. My screen is visible now? Yes, I think it is visible. So find the answer. Q implication on negation P or negation Q, therefore negation R. Ma'am, first is valid. First is valid. Very good. Next. कोणाचं आलं अजून? मीनाक्षीचं आलं. दिस इज व्हॅलिड. बघा अजून. मॅम, सेकंडला कोणता पण मेथड यूज करायचा? यूज डायरेक्ट मेथड. यूज डायरेक्ट मेथड. हाँ मैम, फर्स्ट वैलिड है. येस मॅम फर्स्ट इज व्हॅलिड व्हॅलिड. आहे. अमृताचं पण आलं. कोमलचं पण आलं. अजून बॉईज मध्ये कोण? Ma'am, valid. Ma'am, valid. Valid. First is valid. मॅडम व्हॅलिड फर्स्ट. Oh, ma'am, valid. ओके. कसं केलं ते इनडायरेक्ट मेथडनी? मुलींनी थांबा. Directly. बॉईज. इनडायरेक्टली करायचं होतं. आय एम टेलिंग यू टू सॉल्व दिस फर्स्ट क्वेश्चन इन डायरेक्ट मेथड. डायरेक्ट व्हॉट मेथड वी केलं चेक मॅम. इन डायरेक्ट मेथड? मॅम, फर्स्ट काय कंक्लुजन केलं सगळं indirect फॉल्स method? असायला आर पाहिजे. पूर्ण फॉल्स केलंय मॅम. व्हेरी गुड. त्यानंतर अँड देन तिन्ही प्रिमायसेस ट्रू नसले पाहिजे Negation I true केलं. पाहिजे. काय पाहिजे? मुलींनी थांबा. मुलींना येतं. मला आय वॉन्ट टू चेक बॉईजला येतंय की नाही. हा. कन्क्लुजन इज तिघांमधून एक फॉल्स. प्रिमाइसेस फॉल्स पाहिजे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. प्रत्येकाला एक तरी प्रिमायसेस फॉल्स पाहिजे प्रत्येक इंटरव्ह्यू. व्हेरी गुड. प्रत्येकाला एक तरी प्रिमाइस फॉल्स पाहिजे. व्हेरी गुड. अजून 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 कोणीतरी सांगा व्हॉट इज इनडायरेक्ट मेथड. येस, बॉईज मध्ये. प्रत्येक याच्यात एक तरी प्रिमायसेस फॉल्स पाहिजे ना. हा. काय करायचं आणि आधी आधी काहीतरी पाहिजे ना. आधी काय घेतो? फर्स्ट Conclusion ऑफ ऑल false विल घेतो. टेक कन्क्लुजन फॉल्स. कन्क्लुजन Conclusion फॉल्स. false आर पाहिजे. पूर्ण फॉल्स घेतला. आर पूर्ण फॉल्स कन्फ्युजन. घेतला मॅम. आर पूर्ण फॉल्स घेतो. व्हेरी गुड. अँड देन ट्रूथ टेबल यूज करून काय केलं? विल शो any of the two premises is false. Correct, no? In each and every row. प्रत्येक रो चेक केली ना? प्रत्येक रो मध्ये एक येस तरी मॅम. फॉल्स आहे ना? प्रिमाइस. येस मॅम. व्हेरी गुड. नाव गो बाय
direct method for this example. Use direct method for this Means example it and is tell me is invalid. it valid or invalid. Invalid. Second is invalid. Okay. म्हणजे एक रो मध्ये सगळे ट्रू येतात पण त्याच्याच वर एक आहे जिथं कन्क्लुजन मध्ये फॉल्स पण येतं. ओके. म्हणजे प्रिमाइसेस ट्रू असून कन्क्लुजन फॉल्स आहे एका रो मध्ये. हो. करेक्ट. चला बॉईज मध्ये. येस. बोला पटकन. इनव्हॅलिड आहे मॅम. इनव्हॅलिड आहे. वाय इट इज इनव्हॅलिड. एकही प्रिमायसेस मध्ये काय check केलं? ऑल आर सगळे प्रिमायसेस म्हणजे कोणताही एक फॉल्स आहेत. काही असं नाही की त्याच्यात म्हणजे सगळे ट्रू आहेत. प्रत्येक ओके सगळे ट्रू आहेत असं एकही नाही. ओके व्हेरी गुड. आले का सगळ्यांना. इन डायरेक्ट मेथड मध्ये काय करतो. वी हॅव टू चूज or we have to check each and every row. For every row every premise should be true and therefore conclusion should be true. राईट. म्हणजे आता इथे तुमचे हे दोन प्रिमाइसेस असतील. युअर फर्स्ट प्रिमाइस इज दिस इज युअर फर्स्ट प्रिमाइस. ओके. अँड दिस विल बी युअर सेकंड प्रिमाइस. जस्ट कलर वेगळा यूज करते. दिस इज युअर सेकंड प्रिमाइस. सो व्हॉट वी हॅव टू चेक इफ युअर प्रिमाइसेस ऑल आर ट्रू देन यू नीड कन्क्लुजन ऑल्सो ट्रू. ओके. मग प्रत्येक रो मध्ये बघा दोन्ही ट्रू आहेत तर कन्क्लुजन पण ट्रू आहे का असं होतंय का बघा. कुठे दोन्ही ट्रू आहे आणि कन्क्लुजनला फॉल्स येते असं जरी होत असेल देन इट इज इनव्हॅलिड. ओके. वी वॉन्ट प्रिमाइसेस आर ट्रू देन कन्क्लुजन इज ऑल्सो ट्रू. असं जर होत असेल ऍज मीनाक्षी म्हणाली की तिला एक रो भेटली आहे इन विच एव्हरी प्रिमाइस इज ट्रू बट द कन्क्लुजन इज फॉल्स. दॅट मीन्स इट इज इनव्हॅलिड स्टेटमेंट. आणि वेदांतला याच्यामध्ये मिळाले दोन्ही भेटते तसं ट्रू ट्रू. दोन्ही पण 3 वेळा तरी भेटतात ते तसं. हा. ओके. म्हणजे हे खूप वेळा मॅम ते 3 त्याचं रो होतंय, असे पण त्यांच्यामध्ये सगळे वेदांचं ट्रू. सगळे मॅम ट्रू आहेत. 3 रो असे त्यांच्यामध्ये अख्खे ट्रू आहे आणि 2 अशा आहे नाही 2 असे ज्याच्यामध्ये कन्क्लुजन फॉल्स आहे. त्यामुळे काय होणार. दिस स्टेटमेंट विल बी इनव्हॅलिड. इनव्हॅलिड. व्हेरी गुड. बिकॉज वी नीड एव्हरीथिंग टू बी ट्रू इन ईच अँड एव्हरी रो. म्हणजे जर ती रो मध्ये दोन्ही प्रिमाइसेस ट्रू असतील इफ दॅट रो कंटेन्स बोथ ऑफ द प्रिमाइसेस टू बी ट्रू then your conclusion should be true. If it happens that your conclusion is false in some row, therefore it is invalid statement. Okay, so this is invalid. Answer check करा व्यवस्थित. कारण वेदांचा आलेला आहे की एक पण रो मध्ये त्याचं दोन premises. आलाय ना. नो मॅम. त्याला ट्रू 3 रो फॉल्स मध्ये मिळाले. ट्रू फॉल्स ट्रू असंच मिळालं आहे ट्रू आहेत. आहे का. ओके हो. ओके ठीक आहे. मग सेमच आलंय. ओके 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 चालेल. ओके म्हणजे सगळ्यांचं मॅम सेम ते आलंय. वेबिनारच्या ओके. लिंकचं रिमाइंडर आलंय. नेक्स्ट क्वेश्चन. जस्ट आलंय का? रिमाइंडर. 2 मिनिटं थांबूया का. हो मॅम. 2 मिनिटं घेऊया अजून. आय ना माझ्याकडे एक क्वेश्चन आहे सुंदर ज्यामध्ये आय हॅव गिव्हन यू द सेट ऑफ सेंटेन्सेस. जस्ट यू हॅव टू राईट देअर सिम्बॉलिक फॉर्म अँड जस्ट टेल मी विच रूल ऑफ इन्फरन्स यूज देअर. मी सांगते तुम्हाला. बघा दिस इज युअर फर्स्ट स्टेटमेंट. ओके. जस्ट राईट इट्स सिम्बॉलिक फॉर्म. आणि ह्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये जसं काय तुमचं आर्ग्युमेंट लिहिलंय ना द प्रिमाइसेस अँड द कन्क्लुजन फ्रॉम दॅट which law is used in this example. You just have to tell me that. कळलं का question? This is your first, second and third statement. There are 3 statements. You have to just write this argument in symbolic form and just tell me which rule of inference used here. आणि कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट. Nahi, for each of the example, this is your first example. This is your second example. Just write Simplification. Very good. Just write its symbolic form
and tell me which rule of inference you फर्स्ट get. मध्ये Very सिम्प्लिफिकेशन. good. Simplification. What is simplification? Yes. P and P and Q, Q and P. P and Q and P. therefore P. Very good. P and Q, therefore P. Okay. So this is your मी हे थोडंसं स्क्रीन मोठं करते म्हणजे आपल्याला लिहिता येईल. सी दिस इज युअर फर्स्ट स्टेटमेंट. इन फर्स्ट स्टेटमेंट मध्ये फर्स्ट स्टेटमेंट मध्ये जेर इज मॅथमॅटिक्स मेजर अँड कम्प्युटर सायन्स मेजर. दॅट मीन्स इफ आय लेट दिस स्टेटमेंट टू बी पी, okay, and this second statement a computer science major to be q, then first will be in the symbolic form p and q, right? And we know if we get therefore, what we do for therefore, we'll just And divide modus ponens. modus ponens. Okay, we'll check. Therefore and j is मध्ये mathematics major. मोडस पोनन्स. Okay, modus Second मध्ये ponens. modus ponens. Okay, modus ponens. And this is your simplification rule. Rule of inference मध्ये this is your simplification rule. Okay, so this the answer for this first question is simplification. The answer for second, as you told, is modus ponens. What is the third? For third, Modus tollens. modus tollens. Okay. Modus stolen. Modus tollens. Modus stolen. Very good. Very good. एक लास्ट करता है Yes, ma'am. और Addition. 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 very good. Very good. Very good. This is addition. This is the symbolic form of. Just tell me the symbolic form of this statement. P P or therefore Q. P or Q. Therefore, P or Q. Very good. P, therefore P or Q. And it is which rule? Addition. 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 म्हणजे विसरलेला नाही हा, ती येतोय तुम्हाला. सो येस मॅम. थांबायचं का मग? मॅम 5 मिनिटं दोन आहे मिनिटं अजून. अजून एक एक्झाम्पल देते. जस्ट चेक दॅट द स्टेटमेंट इज व्हॅलिड और इनव्हॅलिड. कोणते पण मेथड यूज करा. यूज डायरेक्ट, इनडायरेक्ट, रूल ऑफ इन्फरन्स, जे वाटतं ते यूज करा. आर इम्प्लिकेशन सी, एस इम्प्लिकेशन negation W, R or S, W, therefore C. This is negation. आज किंवा उद्या मी तुम्हाला क्वेश्चन बँक देईल. फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर अँड लास्ट चॅप्टरची सॉल्व्ह करायला सुरुवात करते. ओके, तुमच्याकडेच ठेवा सॉल्व्ह करून. फक्त त्यातले क्वेश्चन्स तुम्हाला येत आहेत की नाही ते बघा. स्वतः सॉल्व्ह करतो. ठीक आहे. Ma'am, it is valid. व्हॅलिड. व्हेरी गुड. अजून कोणाचं काय आलंय? Yes, ma'am, it is valid. व्हेरी गुड. अजून एक एक्झाम्पल देते. तुमचं झालंय म्हणून. ए इम्प्लिकेशन बी,
and C implication D. Go by indirect method for this fourth one because there are 4 variables. So just go by indirect method. ओके हे करा हा म्हणजे मॅम हे घरी व्हॅलिड करा. आहे दिस थर्ड इज वाला ऑल्सो व्हॅलिड. थर्ड वाला व्हॅलिड आहे. ओके दिस इज व्हॅलिड. हे घरी करा आणि मला उद्या सांगा. ओके विल स्टॉप. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि थांबूया. जस्ट डू दिस एक्झाम्पल. दिस इज इन 4 variables, so it is preferable to use indirect method. therefore negation A or negation C आहे ना ते हाँ, therefore A, negation A or negation C or negation C. ओके चेक करा अँड उद्या सांगा मला उद्याच्या लेक्चरला. अजून एक देऊ का? अजून एक देते. हे 2 एक्झाम्पल मला उद्याच्या लेक्चरला सांगा. D negation D therefore negation A. कोणत्या मेथडनी करायचं हे फिफ्थ वाला टेक द स्क्रीनशॉट. हे पण हे डायरेक्टली इनडायरेक्टली कोण कशाने केलं तरी चालेल. 3च आहेत ना. दोन्ही पण करा. हे दोन्ही पण यांनी करा डायरेक्ट इनडायरेक्ट. हे फक्त इनडायरेक्टली करा. इनडायरेक्ट आणि हे बोथ. ओके विल स्टॉप हियर. बाय मॅम. बाय बाय मॅम बाय. बाय बाय. बाय मॅम.